माझ्या जीवनामध्ये अद्भुत मोठं सहाय्य करणार आहे, अद्भुत मोठा कार्य करणारा देवाला धन्यवाद असो. आणि म्हणून आम्ही प्रभूला उंच करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, या जागेतून आम्ही प्रभूला उंच करत असताना, परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत मोठं कार्य करणार त्या प्रभूला धन्यवाद असो. हा दिवस प्रभूचा आहे. या दिवसाबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देत, प्रभूचा गौरव करत, प्रभूची स्तुती, प्रभूची आराधना करत असताना प्रभू आता आम्हाला अद्भुत रीतीने सहाय्य करणारा देव आहे. आणि म्हणून आज या निजाजवळ येण्याच्या अगोदर आज या दिवसाबद्दल आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत. देवा, या जिवंताच्या भूमीवर तू मला ठेवलेला आहे. कितीतरी लोक आहे आजच्या दिवसाची निम्या प्रकारच्या योजना आखल्या होत्या, परंतु ते लोक जग सोडून निघून गेलेले आहे. परंतु प्रभूने हा दिवस तुम्हाला आणि मला दिलेला आहे, यासाठी दिलेला आहे की आमच्या आत्मेने त्याचा गौरव करावं, आमच्या आत्मेने त्याला धन्यवाद द्यावा, आमच्या आत्मेने प्रभूला उंच करावं. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. आजचा दिवस जो आहे तुमच्या करता आणि माझ्या करिता धन्यवादाचा दिवस आहे. हे देवा, या दिवसाची सुरुवात तुझ्या पवित्र स्तनातून आम्हाला करत आहे. या भक्तीमधून परमेश्वर तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने सहाय्य करणारा देव आहे. आणि म्हणून आजच्या दिवसामध्ये, या दिवसामध्ये प्रभूने आज आम्हाला दिलेलं जे वचन आहे तुमच्या करता आणि माझ्या करता आशीर्वादाचा आहे. आज या ठिकाणी कितीतरी बहिणी आहेत, कितीतरी भाऊ आहेत, कितीतरी लेकरं आहेत की देवाने त्यांना अद्भुत रीतीने सांभाळलेलं आहे. प्रभूने त्यांना हाक मारलेली आहे, प्रभूने त्यांना निवडलेला आहे, प्रभूने त्यांना बोलवलेलं आहे. यासाठी बोलवलेलं आहे की आम्ही जाऊन सुवार्ता सांगावी, आम्ही जाऊन देवाचं कार्य करावं, आम्ही जाऊन प्रभूला उंच करणारं जीवन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. तर आम्ही त्याच्या कार्यासाठी आमचं जीवन समर्पित केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना, गौरव प्रभूला देत असताना हा दिवस धन्यवादाचा दिवस आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ, देवाचा गौरव करू. मला गेल्या आठवड्यामध्ये एका भावाने फोन केला आणि कालपासून परवापासून 2 दिवस झाला सारखं फोन करत आहे, तुम्ही आमच्या गावामध्ये या, प्रार्थना करा. कोणी सुद्धा तिथं आलं नाही. आणि आम्ही पाहिलं, कारण मी त्या गावामध्ये गेलो होतो, मी आणि संजू भाऊला घेऊन गेलो आणि पाहिलं कोरटीजवळ एक आतमध्ये काळीनाळे म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये गेलो होतो. देवाने अद्भुत रीतीने काम केलं. त्या गावामध्ये परमेश्वराने अद्भुत रीतीने चमत्कार केला. अद्भुत रीतीने ज्या गोष्टी त्या लोकांना माहिती नव्हत्या, ज्या अनेक ठिकाणी जाऊन आल्या होत्या, परंतु येशूचं सामर्थ्य महान आहे, प्रभूची कृपा महान आहे या ठिकाणी. आणि म्हणून प्रभूचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना आम्ही एक गोष्ट म्हटली पाहिजे, ज्याप्रमाणे पौल म्हणतो, ज्याप्रमाणे दावीद राजा म्हणतो स्तोत्र संहिता 15 आणि पहिल्या वचनामध्ये, हे प्रभू आमचं नको तुझं गौरव. ज्या गावामध्ये आपण जाईल, ज्या गावामध्ये प्रभूचं कार्य होईल, त्या ठिकाणी प्रभूला उंच केलं पाहिजे. आणि म्हणून आजचा दिवस जो आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज किती बहिणी आहेत गप्प बसलेल्या, किती भाऊ आहेत आज गप्प बसलेले. देवाने निवडलेला आहे, देवाने पाचारण केलेलं आहे, देवाने बोलवलेलं आहे, परंतु आज आपण आपल्या घरामध्ये बसलेला आहे. एका ठिकाणी तुम्ही बसलेला आहे, एका कोपऱ्यामध्ये बसलेला आहे, एका आपल्या प्रपंचामध्ये तुम्ही अडकलेले आहेत. आज तुम्हाला आणि मला प्रभू बाहेर काढत आहे. आजच्या दिवसामध्ये प्रभू तुम्हाला आणि मला वचनाच्या द्वारे चालवणार आहे, वचनाच्या द्वारे आम्हाला उभा करणार आहे, वचनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य करणार आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना, प्रभूला उंच करत असताना आम्ही पाहतो पहिले राजे, क्षमा करा, 2 राजे याचा 7वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आज प्रभू या नवीन वर्षामध्ये तुम्हाला आणि मला हे वचन आज प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. आम्ही वचन वाचत असताना या नवीन वर्षाचा जो हा पहिला शब्द दिवस आहे, पहिला रविवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवसामध्ये प्रभू तुमच्याशी आणि माझ्याशी आज बोलत आहे. आणि मग देवाच्या वचनामध्ये वाचत असताना 2 राजे याचा 7वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आम्ही वाचतो आणि यामध्ये प्रभू आम्हाला काय सांगत आहे. मग ते आपसात म्हणू लागले, मग ते आपसात, लक्ष द्या वचनाकडे, मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहोत ते बरे नाही. आज शुभवार्ता कळविण्याचा दिवस आहे, आज शुभवार्ता कळविण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. तर चला आपण
राजवाड्यात जाऊन हे कळवू. आमेन. हालेलुया. आज आम्ही या वचनाकडे पाहत असताना प्रभूचं वचन याच 2026 मध्ये प्रभूने आज आम्हाला दिलेलं वचन आहे. प्रभूच्या हक्काच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन आम्ही वाचतो. परमेश्वर आजच्या दिवसापासून तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आजच्या दिवसामध्ये आम्ही प्रभू आम्हाला आशीर्वादित करणार आहे. आजच्या दिवसापासून परमेश्वराने जर आमचं जीवन निवडलेलं आहे, आम्हाला जर हात मांडलेले आहे, आम्हाला जर बोलवलेलं आहे, आम्हाला जर पाचारण केलेलं आहे, प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी आपसात म्हणाले. मग ते आपसात म्हणू लागले. आज तुम्हाला आणि मला बोलण्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला चर्चा करण्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला सेवेविषयी आम्ही काय केलेलं आहे, 2025 मध्ये मी कुठं गेलो, 2025 मध्ये मी काय केलेलं आहे, मी प्रभूनी मला निवडलेलं आहे, प्रभूनी मला बोलवलेलं आहे, प्रभूनी मला पाचारण केलेलं आहे, मी कुठं होतो, मी काय केलेलं आहे, ते आपसात म्हणू लागले. आज तुम्ही आणि मी पण म्हणायला पाहिजे. आज प्रार्थना संपल्यानंतर जायची गडबड करू नका. कोणत्या बहिणीने, कोणत्या भावाने तुम्ही आपसात विचार करा, आपसात चर्चा करा. मी गेल्या वर्षामध्ये मी प्रभूचं काम केले, मी प्रभूच्या सेवेमध्ये मी बहिणींना जाऊन सांगितलेलं आहे, भावांना जाऊन मी वचन सांगितलेलं आहे. प्रियानो, जर तुम्ही आणि मी प्रभूचं वचन 2025 मध्ये सांगितलं नसाल तर प्रभू आज तुम्हाला आणि मला सांगत आहे, तुम्ही आपसात आता एकमेकाशी बोलायला पाहिजे. देवाचं वचन या ठिकाणी म्हणतंय, मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहोत ते बरं नाही. आजपर्यंत जर देवाने मला निवडलेलं आहे, आजपर्यंत जर देवाने मला हात मारलेले आहे, आजपर्यंत जर देवाने माझ्या जीवनामध्ये मोठे चमत्कार केलेला आहे, तुम्ही आणि मी काय केलेलं आहे? मग प्रभूचं वचन जर आमच्याशी बोलत आहे, प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे, आम्ही पाहतो देवाचं वचन आम्ही काय केलेलं आहे. यशायाचा ग्रंथ 6 अध्याय आणि त्यामध्ये वाचत असताना ते प्रभूच्या वचनामध्ये बायबल सांगतं, यशायाचा ग्रंथ त्याचा 6 अध्याय आणि त्यामध्ये मी वाचत असताना तो यशायाला दृष्टांत झाला. यशायाने प्रभूला पाहिलं, उच्च सिंहासनावर बसलेला जो राजाधिराज परमेश्वर आहे त्याला त्यांनी पाहिलं आणि त्यावेळेस त्याने पश्चाताप केला. त्याला ती गोष्ट समजली, त्याला ती गोष्ट जाणीव झाली आणि तो म्हणू लागला, हाय हाय, आता माझे वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहत होतो. काय म्हणते वचन वाचा, यशायाचा ग्रंथ 6 अध्याय 5 वचन काय म्हणते, तेव्हा मी म्हणालो हाय 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 माझे आता वाईट झाले. तेव्हा मी म्हणालो हाय हाय माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो. अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. आमचं जीवन जे आहे, आता मी पाहिलं गीत गायला आम्ही, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, तेरा प्यार महान है, मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सिंचा लहू से ताकि आई हरियाली. प्रभूचं वचन आम्ही ऐकत असताना, गीत असताना त्यामधल्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे. त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये कार्य व्हायला पाहिजे. आम्ही पाहतो, आज जर 25 मध्ये मला देवाने निवडलं, मी प्रभूची सेवा नाही केली तर मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहणारा मनुष्य होतो. अशुद्ध लोकांबरोबर मी चालणारी होते. आज देव तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत असताना, प्रभूचं वचन आम्ही ऐकत असताना आम्ही पाहतो प्रभूच्या वचनामध्ये या ठिकाणी स्पष्ट सांगतं, मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहोत ते बरं नाही. आज शुभवर्तमान कळविण्याचा दिवस आहे. आजचा दिवस जो आहे शुभवर्तमान कळविण्याचा दिवस आहे. आजचा दिवस जो आहे तुम्हाला आणि मला देवाने जी सेवा दिलेली आहे, जे कार्य दिलेलं आहे ते कार्य करण्याचा दिवस आहे. हालेलुया. देवाचं वचन रोमकराचं पत्र आम्ही वाचतो आणि रोमकराचा 1 अध्याय 2 अध्यायामध्ये वाचत असताना पाऊल म्हणतो, मला सुवार्तेची लाज वाटत नाही. पुष्कळ आहे, पुष्कळ भाऊ आहेत, पुष्कळ बहिणी आहेत, आम्हाला कोण पाहिजे का, कोण तर काय म्हणेल का. प्रियानो, लक्ष द्या, देवाचं वचन बायबल सांगतो तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे. जो कोणी शरीराचा घात करतो त्याला तुम्ही घाबरू नका. शरीराचा घात करणाऱ्या माणसाला घाबरायचा नाही. आत्म्याचा जो नाश करतो, आत्म्याचा जो घात करणार आहे, आत्माला जो संपवणार आहे, त्या परमेश्वराला आम्ही पाहायचं. त्याचा
त्याचं भय धरलं पाहिजे. या ठिकाणी रोमकराचं पत्र आम्ही वाचतो आणि रोमकराच्या पत्रामध्ये आम्ही वाचत असताना काय म्हणतो पहा, 1:16. हा रोमकराचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 16 वचन. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. आम्हाला सुवार्ताची कार्य केली पाहिजे. पुष्कळ बहिणी आहे, पुष्कळ भाऊ आहे, देवाने त्यांच्या जीवनात चमत्कार केलेला आहे, आजार बरे केलेला आहे, पुत्र संतान दिलेलं आहे, घरामध्ये कर्ज निघून गेलेलं आहे, अपयश निघून गेलेलं आहे, घर मिळालेलं आहे, जागा मिळालेल्या आहे. साक्षी सांगण्यासाठी उभारत नाही, परंतु देवाचं वचन तेच सांगतं आम्हाला. या 2026 मध्ये तुम्हाला आणि मला उठायचं आहे, तुम्हाला आणि मला सेवा करायचं आहे, तुम्हाला आणि मला प्रभूचं नाव गाजवायचं आहे. प्रभूचं वचन सांगतं, जो यशाचा ग्रंथ 52 अध्याय आणि 7 वचनामध्ये जो सुवार्ता सांगतो, सुवार्ता सांगणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जो सुवार्ता सांगतो, तारण जाहीर करतो. बघा एवढंच लक्ष द्या, तारण जाहीर करणं. तारण म्हणजे देवाने मला दिलेली मुक्ती, देवाने मला दिलेला मोक्ष, देवाने माझ्या जीवनात केलेला चमत्कार, याविषयी तुम्ही आणि मी काय करायला पाहिजे, जाहीर केलं पाहिजे. जाहीर करणं म्हणजे सांगणं, जाहीर करणं म्हणजे सांगणं. जो सुवार्ता सांगतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करणं. तारण म्हणजे देवाने मला मोक्ष दिलेला आहे, देवाने मला पापापासून सोडवलेला आहे, व्यसनामधून काढलेला आहे, अपयशातून काढलेला आहे, आजारातून काढलेला आहे. एका तरी बहिणीला तुम्ही 2026 मध्ये सांगायला पाहिजे, एका तरी भावाला 2026 मध्ये भावानी सांगायला पाहिजे, बहिणींनी सांगायला पाहिजे, तरुण लेकराने आपल्या मैत्रिणीला सांगायला पाहिजे. प्रभूचं नाव काय पण होऊ द्या, कसं बी होऊ द्या, येशू हे नाव त्यांच्या कानावर पडलं. ज्यावेळेस येशू हे नाव त्यांच्या कानावर पडलं जाईल, बायबल सांगतं त्याच नाव सर्व नावाहून काय आहे, श्रेष्ठ, श्रेष्ठ नाव आहे. सर्व नावाहून श्रेष्ठ नाव आहे. आणि मग या ठिकाणी मी वाचत असताना रोमकराचं पत्र पहिला अध्याय आणि 16 वचनामध्ये वाचत असताना मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहूद्याला, प्रथम यहूद्यांना, मग हेलेन्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. आमेन, हालेलुया. सुवार्ता काय आहे, देवाचं सामर्थ्य. 2026 मध्ये जर तुमच्यामध्ये ताकद नाही, तुमच्यामध्ये बल नाही, तुमच्यामध्ये सामर्थ्य नाही, सैतान कधी पण येऊ शकतो. सैतान कधी भी येऊ शकतो, कधी भी तुमचा तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न करू शकतो, कधी भी तुम्हाला मोहात टाकू शकतो, कधी भी तुम्हाला वादळात टाकू शकतो, कधी भी संकटात टाकू शकतो. पण मला जर सुवार्ता सांगण्याची लाज वाटत नाही, तर मी प्रभू करता उभारलेला आहे, मी प्रभू करता उभारलेली आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं या ठिकाणी सुवार्ता ही काय आहे, त्याचं सामर्थ्य आहे, देवाचं सामर्थ्य आहे. आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही पाहतो आपसात बोला म्हणा तुम्ही, मी गेल्या वर्षामध्ये काहीच केले नाही, मी कुठंच गेले नाही. का? घरामध्ये माझे प्रॉब्लेम आहेत, घरामध्ये मला सोडत नाही, घरामध्ये प्रॉब्लेम आहे, तुमचे सोडत नाही पण मला माहिती आहे. पण एक गोष्ट महत्वाची गोष्ट आहे. कोणती गोष्ट? तुम्ही गुडघ्यावरून प्रार्थना तर करू शकता, तुम्ही गुडघ्यावरून प्रार्थना तर करू शकता. देवाचं वचन विश्वास नाही. म्हणून बायबल सांगतं या ठिकाणी, मग ते आपसात म्हणू लागले आपण करीत आहोत ते बरी नाही. आज शुभवर्तमान कळविण्याचा दिवस आहे. हा दिवस जो आहे 4 तारीख, आज 4 तारीख जो आहे वर्षाचा पहिला रविवार आहे. शुभवर्तमान कळविण्याचा दिवस, शुभवर्तमान कळविण्याचा दिवस आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शब्बाताचा तो धनी होता, शब्बाताचा तो धनी होता. लोकांना त्यांनी सांगितलं, लोकांना जागरूकता दिली. लोक काय करते, शब्बात दिवसामध्ये कुठलंही कामकाज करत नव्हते. प्रभूंनी नियम पूर्ण करून दाखवला. काय म्हटलेलं आहे, एखाद्या धन्याचं जर गाडं विहिरीत पडलं तर त्याला तसंच पडून देईल का? नाही, त्यांनी ते फोडून काढलं आणि त्यांनी नवीन नियम आमच्यासाठी लावला. नवीन नियम कोणता? आज तुम्ही रविवारी पण शब्दात पळू शकता, तुम्ही रविवारी पण, तुम्ही शनिवारी पण, कोणत्याही दिवसामध्ये तुम्ही प्रभूची सेवा करू शकता. देवाने दान. बायबल सांगतं मत्ते शुभवर्तमान वाचत असताना ते म्हणतात की ते चालत असताना ते हातावर उरडा चोळत आहेत आणि खात आहेत. त्याचे याजक परुषी म्हणतात, अरे तुझे शिष्य असे कसे काय?
7 दिवसामध्ये ते जे करू नये ते करत आहेत. प्रभू सांगितलं जोपर्यंत वर त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत त्यांना कसल्याही गोष्टीची भीती नाही. आज वर आमच्यापासून काढून घेतलेला आहे. तुम्हाला आणि मला उपवास करण्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला सेवा करण्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला सुवार्ता सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की आज शुभवर्तमान कळविण्याचा दिवस आहे. पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत थांबलो तर काय होणार आहे? शिक्षा होणार. जर तुम्ही आणि मी आज जाऊ दे, आजची संध्याकाळ नको, आजचा रविवार नको, आजचा बुधवार नको, आजचा शुक्रवार नको, पुढं प्रभूचं वचन सांगतो. त्याचा अर्थ असा नाही मी तुम्हाला भीती घालतो असं नाही. तुम्हाला काम आहे, तुम्हाला व्यवसाय आहे, परंतु एक दिवस प्रभू करता तुम्ही दिला पाहिजे. प्रभू करता तुम्ही वेळ दिली पाहिजे. कोणताही दिवस असू द्या, प्रभू करता वेळ देणं महत्वाची गोष्ट आहे. आणि मग या ठिकाणी सांगतं आपण जे करत आहोत ते बरोबर नाही. आज शुभवर्तमान कळविण्याचा दिवस आहे. आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. तर चला, सकाळ होईपर्यंत जर थांबलो तर काय होईल? शासन होईल. सकाळपर्यंत, सकाळ म्हणजे आज सुवर्तमान कळविण्याचा दिवस आहे. पण मी उद्याच्या सकाळची वाट पाहतो. प्रभूचं वचन सांगते का गीतामध्ये लिहिलेलं आहे कुणाला खात्री उद्याची, उद्या काय होईल कळणार नाही. काय होईल कळणार नाही. मी आता इथून जाणार आहे, मला काय माहितीये का? पुढचं जीवन माहितीये. परंतु प्रभूचं वचन सांगतो आज शुभवर्तमान कळविण्याचा दिवस आहे. शुभवर्तमान कळवत असताना आम्ही पाहतो देवाने जर मला दिलेलं दान आहे, देवाने मला जर दिलेला आशीर्वाद आहे आणि मी जर ते का दाबून ठेवला. बघा तुम्ही कालची भाकर, कालची भाजी तुम्ही ठेवून टाका. एक दिवस राहील फ्रीज मध्ये, 2 दिवस राहील, तिसऱ्या दिवशी काय होईल? खराब होऊन जाईल. देवाने आम्हाला तुम्हाला निवडलं. किती दिवस झाले निवडलेला आहे? किती दिवस झाले निवडलेला आहे? किती दिवस झालेला आहे तुम्हाला देवाने हात मारलेले आहे आणि तुम्ही काय करताय? त्याला झाकून ठेवलेलं आहे. जर झाकून ठेवलं आम्ही पाहतो त्यावर काय आहे? कसर चढणार आहे. मग देवाचं वचन सांगतं या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे. ज्यावेळेस यशाने पाहिलं 6वा अध्याय, त्यामध्ये आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येते यशाचा ग्रंथ 6वा अध्याय. आणि त्यामध्ये प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. यशाने प्रभूला जेव्हा पाहिलं काय म्हणते पहा वचन, यशाचा ग्रंथ त्याचा 6वा अध्याय तर वाचा बरं. तेव्हा मी म्हणालो हाय त्याच्या राजाची राज यास मी. उज्जिया राजा मरण पावला. त्या वर्षी प्रभू उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या सगळ्याच्या सोग्याने मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्याच्या या वाणीने उंबरटे हल्ले व मंदिर धुराने भरले. देवाचं अस्तित्व त्या जागेमध्ये आलेलं आहे. ज्यावेळेस प्रभूचं उपस्थिती आहे, प्रभूची कृपा आहे. उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभू उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेला मी पाहिले. त्याच्या जगाच्या सोंगाने मंदिर व्यापून गेले होते. परमेश्वराची ज्या उपस्थिती राहते त्यात परमेश्वर आपल्या पवित्र स्थानातून परमेश्वर आशीर्वाद देण्यासाठी तो आमच्यामध्ये येतो. हे बायबल सांगतो, मी सांगत नाही. परंतु हाक मारत असताना तुमचे आणि माझे हात कसे असले पाहिजे? स्तोत्र संहिता 18 वाचतो, 18 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये वाचत असताना तुम्हाला आणि मला समजून येतंय, मी आपल्या संकटात माझ्या देवाला हाक मारली. ज्या देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे, देवाने तुम्हाला बोलवलेलं आहे, तर प्रभूचं वचन सांगतं हाक मारणाऱ्याची परमेश्वर प्रार्थना ऐकतो.
जो हाक मारतो, जो विनंती करतो, जो प्रार्थना करतो, परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकतो. मी आपल्या संकटात माझ्या देवाला हाक मारली. काय म्हणतो वचन पहा, मी आपल्या संकटात मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराचा धावा केला. माझ्या देवाला मी हाक माझ्या मारली. देवाला मी हाक मारली. त्याने आपल्या मंदिरातून त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली. माझी वाणी ऐकली. माझी हाक हा. त्याच्या कानी गेली. आमेन. माझी हाक त्याच्या कानी गेली. देवाचं वचन विश्वास नाही. बायबल सांगतं ज्यावेळेस आम्ही हाक मारतो, आमची वाणी त्याच्या आमची हाक तो ऐकतो, त्यावेळेस स्वर्गाचं स्थान सोडून तो आमच्याकडे येतो. बायबल सांगतं पुढे जर आम्ही वचन वाचलं 7व्या वचनामध्ये, तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, तिचे पाय तळमळले. आमेन. हालेलुया. ज्या सेनाधीश परमेश्वर आमच्यामध्ये येतो, ज्या सेनाधीश परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे, तर परमेश्वराचा गौरव आम्ही केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही रोमकराचं पत्र 1 अध्याय 16 वचन वाचलं की देवाचं परमेश्वराचं कारण जे आहे, आम्ही ज्यावेळेस प्रभूची सुवार्ता ज्यावेळेस सांगतो, परमेश्वराचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. हालेलुया. परमेश्वराची कृपा आमच्यावर होती. आणि मग देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना आम्ही पाहतो ज्या वेळेस त्याला ती गोष्ट समजली, यशाला मला देवाने या जागी मी मंदिरामध्ये आहे, मी मंदिरामध्ये बसलेला आहे, मी माझ्या नेत्राने प्रभूला पाहत आहे, परंतु इतक्या दिवस मी कुठं होतो? अशुद्ध ओठांमध्ये बसणारा मनुष्य होतो, अशुद्ध लोकांमध्ये राहणारा मनुष्य होतो. देवाचं वचन बायबल सांगतं, मग वेदीवरील सरापन दूताने एक इंगळ घेतला, त्याच्या ओठाला स्पर्श केला. आणि मग बायबल आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येते 4व्या वचनामध्ये, घोषणा करणाऱ्याच्या वाणीने उंबरठे हल्ले व मंदिर भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, का तर मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज यास मी आपल्या नेत्रांनी पाहिले, आपल्या डोळ्यांनी पाहिलं. ज्यावेळेस तुम्ही पवित्र स्थळामध्ये येता, ज्यावेळेस मंदिरामध्ये येता, मंदिरात येऊन देवाच्या वचनाकडे आमचं लक्ष लागलेलं असतं. राजाधिराज याला तुम्ही आणि मी पाहणार. हालेलुया. देवाचं वचन विश्वास नाही, प्रभूचं वचन सामर्थ्य भरलेलं आहे. देवाचं वचन सांगतं, देवाचं वचन दुधारी तलवार आहे. देवाचं वचन दुधारी तलवार आहे. बायबल सांगतं, प्रभूला कुणी पाहिलं का? प्रभूला कुणी पाहिलं का? पाहिलं का नाही, असं बायबल सांगतं. प्रभूला कुणी पाहिलं का नाही, पण पुढे जाऊन वचन वाचत असताना ज्याला प्रगट करायचंय त्याला मात्र तू दर्शन. आज मी प्रभूला पाहिलं नाही, पण देवाने मला निवडलेला आहे, मी त्याची सेवा करत आहे, मी त्याचं कार्य करत आहे, मी स्वार्थासाठी लाजत नाही, तर तो मला प्रभूला प्रगट करणारा परमेश्वर, तो मला दर्शन देणारा देव आहे. आणि मग प्रभूचं वचन बायबल सांगतं, फिलिप्पा म्हणतो, फिलिप्पा आम्हाला प्रभू दाखवा, आम्हाला पिता दाखवा. प्रभू येशू म्हणतो, फिलिप्पा तू माझ्या बरोबर इतका दिवस राहतो, तू अजून प्रभूला पाहिलं नाही का? ज्याने मला पाहिलं त्याने माझ्या पिता. हालेलुया. तुम्ही आणि मी धन्य आहोत की देवाचं वचन बायबल सांगतं, तुम्ही पाहून सुद्धा विश्वास ठेवला नाही, न पाहणारे ते धन्य, कारण देवाने त्यांना निवडलेला आहे. न पाहता आम्ही प्रभूला विश्वास ठेवलेला आहे. देवाने तुम्हाला आणि मला दर्शन दिलेलं आहे. आणि मग पुढे वाचत असताना आज आम्हाला देवाने दर्शन दिलेलं आहे, देवाने आम्हाला ओळख, आज आम्हाला दर्शन दिलेलं आहे. कशावर ओळखाचं दर्शन दिलेलं आहे? अहो, पूर्वी मी पडणारा माणूस होतो, पूर्वी मी लोळणारा माणूस होतो, हिंडणारा फिरणारा मनुष्य होतो, हिंडणारी फिरणारी बहीण होती, वाईट लोकांच्या संगतीत फिरणारा होतो, वाईट लोकांच्या बरोबर राहणारा होतो. देवाने आता त्यातून बाहेर काढलं, उच्च सिंहासनावर बसलेल्या प्रभू समोर उभा केलेला आहे. देवाची कृपा आहे, देवाचे सामर्थ्य आहे. आणि मग बायबल सांगतं, पुढे जाऊन वाचत असताना 6व्या वचनामध्ये, मग तरी पश्चाताप केला, मी इतक्या दिवस अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहत होतो, इतक्या दिवस मला देवाने निवडलं, मी सेवा केली नाही, आज ती संधी तुम्हाला आणि मला आलेली आहे. आणि प्रभूचं कार्य करायला पाहिजे, प्रभूची सेवा करायला पाहिजे. काय म्हणते पहा, मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला. तो माझ्या
ओठास लावून त्याने म्हटले, हा. पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला, हा. म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन आमच्याशी बोलत असताना वेदीवरील इंगळ हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. पवित्र आत्म्याने आम्हाला स्पर्श केला, आमचा पाप दोष निघून गेलेला, देवाने काढून टाकलेला आहे. जितकी पश्चिम पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केलेले आहेत, कोणी आणू शकत नाही. हालेलुया. आणि मग देवाचं वचन वाचत असताना माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, समय वेळ कठीण आहे, भयानक दिवस आहे, भयानक अशी परिस्थिती आहे. पण जर तुमचं आणि माझं जीवन प्रभू मध्ये आहे, आम्ही प्रभूचं कार्य करणार आहे, कोणताही व्याधी तुझ्या तंबू जोडेल, कोणतेही क्लेश तुझ्या तंबू जोडणार नाही, कोणतेही प्रश्न तुझ्या तंबू जोडणार नाही. प्रभूचं अभिवचन आहे. आणि मग पुढे जाऊन सांगतं, तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली. ज्या आत्म्याचा स्पर्श होतो, ज्या देवाने निवडलेल्या माणसाला, निवडलेल्या बहिणीला, निवडलेल्या लेकरांना देवाच्या आत्म्याचा स्पर्श होतो, त्याच परमेश्वराची वाणी माझ्या कानी आली. ती मला म्हणाली, काय म्हणतो का वचन? तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली. कधी? ज्यावेळेस तो विधीवरचा इंगळ ओठाला, जिभेला स्पर्श झाला, पवित्र आत्म्याचा स्पर्श झाला, त्यावेळेस प्रभूची वाणी मी ऐकली. इतक्या वेळा ऐकली नव्हती. 2025 पर्यंत कितीतरी बहिणी आहेत, कितीतरी भाऊ आहेत, प्रभूची वाणी ऐकली नसेल. आज तो दिवस आहे त्याची वाणी ऐकण्याचा, आज त्याचा दिवस आहे प्रभूचं कार्य करण्याचा. आणि मग देवाचं वचन सांगतं या ठिकाणी, तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली. मी प्रभूची वाणी ऐकली. ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. आमेन, हालेलुया. 2026 मध्ये तुम्ही आणि मी म्हणतो आहे, हा प्रभू मी आहे, मला पाठव. मी आहे प्रभू, प्रभू मी आहे. किती बहिणी आहेत म्हणणारा, प्रभू मी आहे. किती भाऊ आहेत, प्रभू मी आहे, मला पाठव. पाठवत असताना दुःख आहे, कष्ट आहे, निंदा आहे, छळ आहे, उपासमार आहे, धोंडमार आहे, पुष्कळ गोष्टी आहे. पण बायबल सांगतं धीर धर. बायबल काय सांगतं? धीर धर, मी जगाला जिंकणार. परमेश्वर तुमच्या संगती आहे, परमेश्वर तुमच्या बाजूचा आहे, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. बायबल सांगतं मनुष्य माझं काय करणार. स्तोत्र संहिता 118 मध्ये 4 वचन वाचत असताना त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं, देव माझ्या पक्षाचा आहे, देव माझ्या बाजूचा आहे, मनुष्य माझे. रोमकराचं पत्र आम्ही वाचतो 8वा अध्याय 31 वचनापासून 35 वचनापासून, देव अनुकूल असल्यास प्रतिकूल आम्हाला कोण आहे? देवाच्या प्रीतीपासून कोण मुक्त करील? देवाच्या सेवेपासून, देवाच्या कार्यापासून, देवाने निवडलेला आशीर्वादापासून. आणि मग प्रभूचं वचन सांगतं, ज्यावेळेस पवित्र आत्म्याने तुम्हाला स्पर्श केला ना, त्याच वेळेस देवाची वाणी ऐकणाऱ्या बहिणींना, भावांना देवाने मंडळीमध्ये उभा केलं, मंडळीमध्ये चालवत आहे, मंडळीमध्ये काम करून घेत आहे. आणि मग प्रियानो, आज जर तुम्ही आणि मी त्याची वाणी जर ऐकलेली आहे, तर तुम्ही आणि मी म्हटलं पाहिजे, हा प्रभू मी आहे, मला पाठव. एक शेवटचं वचन वाचू आपण. यशाचा ग्रंथ याचा 14 अध्याय आणि 27 वचन. परमेश्वराने आमच्यासाठी जे योजना आखलेल्या आहेत, परमेश्वराचे जे आमच्यासाठी जे संकल्प आहेत, ते कुणी रद्द करू शकणार नाही. काय म्हणतात? जर आम्ही वचन वाचत असताना आम्हाला समजून येते की प्रभू आमच्या पक्षाचा आहे, परमेश्वर आमच्या बाजूचा आहे. काय म्हणतात? 2026 मध्ये देवाने तुमच्यासाठी जे संकल्प ठेवलेले आहेत, ते संकल्प तुमच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. परंतु कोणी रद्द करून पाहत असेल तर प्रभूचं वचन त्याला सांगतंय. काय म्हणते? सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला आहे, सेनाधीश परमेश्वर याने संकल्प केला आहे, तो कोणाच्याने रद्द करवे, तो कोणाच्याने रद्द करवे. जर देवानी पनियलच्या बहिणींना, पनियलच्या भावांना, लेकरांना आशीर्वाद द्यायचा संकल्प केलेला आहे, कुणाच्याने रद्द होईल का? जगात अशी कोणती ताकद आहे का की प्रभूने आमच्यासाठी जो संकल्प केलेला आहे, आता जीवन भाऊ रद्द करणार आहे, जीवन भाऊला उचलून फेकून टाकेल प्रभू. हालेलुया. प्रभूचा वचन परमेश्वराचा संकल्प आहे. काय संकल्प आहे? मंडळींनी सेवेमध्ये उभं राहायला पाहिजे,
मंडळीने सेवा कार्य करायला पाहिजे, मंडळीने प्रभूच्या सेवेमध्ये उभा राहायला पाहिजे. आणि जर परमेश्वराचं वचन आमच्याशी बोलतंय तर बायबल सांगतं या ठिकाणी सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला आहे तो कोणाचे ने रद्द करतील का? देवाने आशीर्वाद द्यायचं ठरवलं आहे. देवाचे संकल्प कसे आहेत आमच्यासाठी? पिताचे आहेत. मग ते रद्द करेल का कोणतरी? अशी कोणती शक्ती नाही रद्द करेल अशी. म्हणून देवाने मला निवडलेलं आहे, देवाने मला पाचारण केलेलं आहे, बोलवलेलं आहे, हात मारलेला आहे. शांत बसू नका. विरोध होणार, तुमच्या घरातून त्रास होणार, पण प्रभूला सोडायचं, प्रभूला सोडायचं आहे. आणि म्हणून आज देवाचं वचन ऐकलेलं आहे. देवाचं वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी महत्वाचं आहे. प्रभूचं वचन आम्ही ऐकलेलं आहे. काय वचन आहे? आम्ही पाहतो आज आपसात बोलू लागलेलं आहे. बोलायला पाहिजे. मैं गए साल में किधर भी नहीं गई. मी गेल्या वर्षात कुठं पण नाही गेलो. मी गेल्या वर्षामध्ये कुठं पण गेले नाही. या वर्षात मी माझ्या कुटुंबाला घेऊन प्रभूचं काम करणार. मी माझ्या कुटुंबाला घेऊन प्रभूचं कार्य करणार आहे. मी पाळता संधी सेवेला जाणार. मी देवाच्या सेवकांबरोबर सेवेला जाणार. आणि निर्णय केला पाहिजे. आज तुम्ही आणि मी निर्णय करण्याचा दिवस आहे. म्हणून देवाची स्तुती असो. या वचनाच्या द्वारे आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ. कारण या नवीन वर्षामध्ये या पहिल्या आठवड्यामध्ये देवाने आम्हाला जो अभिवचन दिलेलं आहे की त्याचे संकल्प कुणी रद्द करू शकणार नाही. म्हणून या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आम्ही